मगधचा सम्राट जरासंध। प्राचीन मगध साम्राज्यावर जरासंध नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि क्रूर राजा राज्य करत होता। तो महाभारताच्या काळातील एक शक्तिशाली योद्धा होता आणि त्याला कोणीही हरवू शकत नव्हते। त्याचे साम्राज्य दूरदूरपर्यंत पसरले होते आणि सर्व राजे त्याला घाबरत असत। जरासंधाच्या ताकदीचे रहस्य त्याच्या जन्मामध्येच दडलेले होते। जरासंधाचा जन्म 2 भागांमध्ये झाला होता। त्याच्या वडिलांचे नाव बृहद्रथ होते। बृहद्रथ यांना अनेक वर्षे मूलबाळ नव्हते। एका साधूच्या कृपेने त्यांना एक आंबा मिळाला, ज्याचे 2 भाग करून त्यांनी आपल्या दोन्ही पत्नींना खायला दिले। त्या दोघींनाही 2 अर्धी मुले झाली। ती अर्धी मुले पाहून त्यांनी घाबरून ती घराबाहेर फेकून दिली। त्याच वेळी जरा अनेक नावाच्या एका राक्षसीने ती अर्धी शरीरे पाहिली आणि आपल्या जादूने ती दोन्ही अर्धी शरीरे एकत्र जोडली। ती दोन्ही अर्धी शरीरे एकत्र जोडल्यावर एक पूर्ण बाळ तयार झाले आणि ते मोठ्याने रडू लागले। त्या राक्षसीने त्या बाळाला राजाकडे सोपवले। जरा राक्षसीने त्याला जोडले म्हणून राजाने त्याचे नाव जरासंध ठेवले। जरासंध मोठा झाल्यावर एक अत्यंत बलवान आणि महत्वाकांक्षी राजा बनला। त्याने अनेक राजांना हरवून आपल्या कैदेत ठेवले होते। त्याच्या मनात एकच ध्येय होते, वजा तो सर्व राजांना हरवून एक मोठा यज्ञ करणार होता। या यज्ञासाठी त्याला 100 राजांची बळी द्यायची होती। त्याने 86 राजांना आधीच पकडून तुरुंगात टाकले होते आणि तो उर्वरित 14 राजांच्या शोधात होता। जरासंधाच्या या क्रूरतेमुळे पृथ्वीवर अराजकता पसरली होती। त्याला हरवणे कोणालाही शक्य नव्हते, कारण जेव्हा तो लढाईत जखमी व्हायचा तेव्हा त्याचे 2 भाग व्हायचे आणि पुन्हा आपोआप जुळायचे। त्यामुळे त्याला कोणीही हरवू शकत नव्हते। अखेरीस जरासंधाच्या अत्याचारांना संपवण्यासाठी श्रीकृष्ण पुढे आले। त्यांना माहित होते की जरासंधाला थेट लढाईत हरवणे शक्य नाही, म्हणून त्यांनी एक युक्ती काढली। श्रीकृष्ण, भीम आणि अर्जुन यांनी साधूचे रूप धारण करून जरासंधाच्या राज्यात प्रवेश केला। जरासंध मोठा दानशूर राजा होता। जेव्हा हे साधू त्याच्याकडे आले तेव्हा जरासंधाने त्यांची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले। तेव्हा श्रीकृष्णाने त्याला कुस्ती खेळण्याचे आव्हान दिले आणि सांगितले की ते त्याच्याशी कुस्ती खेळायला आले आहेत। जरासंधाने हसत हसत ते आव्हान स्वीकारले। भीम आणि जरासंध यांच्यात कुस्ती सुरू झाली। ही कुस्ती 18 दिवस चालली, पण जरासंध हार मानत नव्हता। भीम त्याला हरवण्याचा पूर्ण प्रयत्न करत होता, पण त्याचे शरीर पुन्हा आपोआप जुळत होते। 18व्या दिवशी श्रीकृष्ण यांनी भीमाला एक युक्ती सुचवली। श्रीकृष्ण यांनी एक काडी घेतली आणि त्याचे 2 भाग करून विरुद्ध दिशांना फेकले। भीमाला श्रीकृष्णाची ही युक्ती लगेच समजली। भीमाने पूर्ण ताकदीने जरासंधाला उचलले, त्याचे 2 भाग केले आणि ते दोन्ही भाग विरुद्ध दिशांना फेकले। जरासंधाचे दोन्ही भाग विरुद्ध दिशेला फेकल्याने ते पुन्हा कधीच एकत्र येऊ शकले नाहीत। अशा प्रकारे मगधचा महान सम्राट जरासंधाचा अंत झाला आणि त्याच्या कैदेत असलेल्या सर्व 86 राजांची सुटका झाली। जरासंधाची कथा आपल्याला शिकवते की कितीही शक्तिशाली असलो तरी अहंकार आणि क्रूरता नेहमीच पराभवाकडे घेऊन जातात।